कुंभ 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य। कुंभ राशीला हा महिना कसा जाणार, नवग्रह काय फळ देणार हे जाणून घेऊ। कुंभ राशीचे स्वामी शनी आहेत। शनी तुमच्या पहिल्या घरात आहेत, दुसऱ्या घरात राहू, बुध व मंगळ आहेत, तिसऱ्या घरात शुक्र व सूर्य, चौथ्या घरात गुरु, तर 8व्या घरात केतू विराजमान आहेत। कुंभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या महिन्यात खूप उत्तम असेल। तुम्ही बाहेरील खाणे टाळावे, यामुळे आरोग्यात चढ उतार होऊ शकतो, त्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे। बाकी आरोग्य एकदम ठीक असेल। कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना सामान्य राहील, कारण राहू व मंगळ एकत्र असल्यामुळे तुमचे मन विचलित होऊ शकते, पण तुमच्याकडे ज्ञान भरपूर असेल। तुम्ही आळस न करता सर्व कामे पूर्ण कराल, अभ्यास पूर्ण कराल तर यश निश्चित मिळेल, त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवावे लागेल। कुंभ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना 11 मे पर्यंत नात्याची काळजी घ्यावी लागेल। 11 मे अगोदर जोडीदाराचे व तुमचे विचार जुळणार नाहीत, त्यामुळे तुमच्यात काही गैरसमज निर्माण होतील। तसेच तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, कारण यामुळे तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो। पण 11 मे नंतर तुमचे नाते सुरळीत होईल, सर्व गैरसमज दूर होतील, तुमचे विचार जुळतील, तुमच्या नात्यातील गोडवा वाढेल। कुंभ राशीच्या वैवाहिक जीवनात खूपच आनंदी वातावरण असेल। तुम्ही तुमच्या जोडीदाराला यश, सकारात्मकता, बदल आणि शुभवार्ता मिळताना पाहाल। तुमचा जोडीदार कामात खूप व्यस्त राहील, पण तुम्ही एकमेकांना समजून घ्याल, यामुळे तुमच्या नात्यात ताळमेळ चांगला राहील। कुंभ राशीच्या व्यक्तींना भाग्य 19 मे नंतर खूप चांगली साथ देणार आहे, त्यामुळे तुम्ही शुभकार्ये, मांगलिक कार्ये, गुंतवणूक, प्रवास, वाहन खरेदी, घर खरेदी, नवीन कामाची सुरुवात 19 मे नंतर करावी, तुम्हाला उत्तम फळ मिळेल। कुंभ राशीच्या व्यक्तींचे करिअर संमिश्र असेल, तुमचे मन विचलित होईल, तुम्हाला हेही काम करावे, तेही काम करावे अशी स्थिती निर्माण होईल, कारण राहू व मंगळ तुमच्या मनात भ्रम निर्माण करतील, पण तुम्ही हार न मानता सर्व कामे पूर्ण कराल, पण तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल। कुंभ राशीच्या व्यापाऱ्यांना उत्तम लाभ मिळेल, नवीन कामे मिळतील। एकूण कुंभ राशीला हा महिना लाभदायक जाईल। धन्यवाद।